स्वप्नील माळी पुष्कर ॲग्रो कन्सल्टन्सीमध्ये आपलं स्वागत करतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज सबकेन केल्यानंतर काडी बनवताना सबकेनचा पहिला जो शेंडा आपण सबकेन तयार करण्यासाठी करत असतो, अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे? तर बागायतदार मित्रांनो, हे अंतर जे आहे आपलं तर 3-8 आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सरासरी झाडावर एक 25 काडी अपेक्षित आहे, 24-25. तर बऱ्याच ठिकाणी काय होतं, तर सिंगल केन करायचं का डबल केन करायचं अशी प्रत्येक शेतकऱ्याची अडचण असते. तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं सांगतो. ज्या ठिकाणी काडी चांगला फुटवा निघालाय, चांगली विरळणी झाल्या, काडी संख्या चांगली बसते ओलांड्यावर, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं सिंगल केनचा अवलंब करायचा. बाकीचा फुटवा असा काढून घ्यायचा. काढत असताना कवळ्यापणीच तळसून काढायचा. कारण काय होतंय, काढल्यानंतर जर तुम्ही एक पान ठेवून काढला तर तिथून बगलफुटी फुटून पुन्हा खुड्याचा ते त्रास आपल्याला जास्त जाणवतो. तर बागायतदार बंधूंनो, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी काडीची संख्या फार कमी राहते, ओलांडा ओटका झाला आहे किंवा फुटला नाही, अशा परिस्थितीमध्ये जिथं कमी काडी संख्या बसते, 3 बसते, 2 बसते, 4 बसते, 5 बसते, तर अशा ठिकाणी काय करायचं, अशा पद्धतीनं डबल केन करायचं. त्यामुळे काय होतं, आपल्याला 2 काड्या, एकाच काडीतून 2 काड्या मिळतात व यामध्ये इकडं एखादा बंच ह्या काडीला, एखादा बंच ह्या काडीला, इथं आपल्याला मिळून जातो. तर काडी नियोजन करत असताना काडी समान अंतरावरती व्यवस्थित, ज्या काडीत जिथं काडी विरळ आहे तिथं डबल केन करा, जिथं काडी जास्त आहे तिथं एखादी काडी कमी करून व्यवस्थित एक समान इवन काडी संख्या ठेवा. ज्या पद्धतीनं, अशा पद्धतीनं मी आडवा कॅमेरा करतोय, अशा पद्धतीने काडीचं नियोजन जेणेकरून सूर्यप्रकाश व्यवस्थित व प्रॉपर मिळाला पाहिजे व चांगली गर्भधारणा आपल्या प्लॉटमध्ये झाली पाहिजे व चांगला माल आपल्या प्लॉटला आला पाहिजे. धन्यवाद.